आणि ऑटोमेशनचा विचार कसा आला आणि त्याच्यामागे काय मेहनत घेतली आणि कशी घेतली? सो माझ्यामध्ये ऑटोमेशन अडॉप्ट करणं हे कायमच चिकन अँड एक सिच्युएशन असतं आणि तुम्ही त्याच्याकडे कॉस्ट सारखं न बघता इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं तरच त्याचे रिटर्न्स तुम्हाला मिळतात. बाकरवडीचंच उदाहरण द्यायला गेलं तर काय 94 साली पहिल्यांदा मशीन आलं त्याचं आणि ते येईस तोपर्यंत दिवसभरात साधारण 300 किलो बाकरवडी आम्ही बनवू शकायचो. त्याच्यावरनं ती तासाला 300 किलो गेली आणि तिथून आज कुठेतरी बघायला गेलं तर 2500 किलो तासाला बाकरवडी बनते आणि तसं जवळपास 20 ते 22 तास आम्ही काम करत असतो. तर ही स्केल अचीव्ह करता आली आणि ती करताना पहिल्या दिवशी इमिजिएट मार्केट प्लेस तयारच नव्हती. सो दुकानं वाढली, दुकानात फ्रेश विकायचं एक मर्यादा आली. त्याच्यानंतर पॅकेजिंगमध्ये शिरलो आणि पॅकेजिंग करून आज आम्ही 90% प्रोडक्शन पॅकेजिंगमधून विकतो आणि ते जगभरात कुठेही विकू शकतो. आणि ते ओमनी चॅनल आहे. मग आज ते सुपर मार्केट असो, किराणाचं दुकान असो, क्विक कॉमर्स असो, ई कॉमर्स असो, एक्सपोर्ट असो किंवा आमचे स्वतःच्या स्टोर्समध्ये पॅकेट्स असो. सो ही मार्केट प्लेस बनवायला गेली 10-15 वर्ष खूप डिसायसिव्ह एफर्ट्स झाले. तर तेव्हा आम्हाला ती स्केल एवढी 10 पट 100 पट करता आली आणि आज त्या मार्केट प्लेसला सपोर्ट करायला अजून फनल्स बनवायला लागतात. तर त्याच्यातनं आज काजू कतली असेल, आंबा बर्फी असेल, गुलाबजाम असेल, चिवडे असतील, श्रीखंड आहे, दही आहे, लस्सी, बटरमिल्क आहे. तर या सगळ्या कॅटेगरीज तिकडनं फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्समध्ये जातात, त्या आम्ही ऑटोमेट केल्या. आणि म्हणजे आता मोदकासारखी गोष्ट आम्ही तासाला 1000 किलो करतो आणि ती ऑटोमेट करून आज जवळपास 40 देशांमध्ये आम्ही विकू शकतो. सो मोदक या कॅटेगरीचा जर टोटल भारतातलं मार्केट 100 मोदकाचा असेल तर आज आम्ही त्याच्यातले 60 मोदक आम्ही विकतो. एवढं आज आम्ही मार्केट शेअर ऑक्युपाय करतो. तर त्या पद्धतीने कॅटेगरी आणि कॅटेगरीचा मार्केट शेअर याच्यावरती आम्ही फोकस करून ऑटोमेशनची स्केल करतो. मला एका मित्राने प्रश्न विचारायला सांगितला. त्यांना विचार, ऑटोमेशन नंतर जेव्हा मशीनवरनं प्रोडक्ट बाहेर येतं तेव्हा पहिली टेस्ट मशीन घेतं का माणूस घेतो? तो मिक्स आहे. म्हणजे मला असं वाटतं की टाइम इज नॉट फार की जिकडे रोबोट्स येतील आणि ते टेस्टिंगचं काम पण अजून ॲक्युरेटली करतील. कारण आज जर काही टेक्नॉलॉजी बघितल्या की जिकडे हे IoT एनेबल्ड सेन्सर्स आलेत किंवा नियर इन्फ्रारेड सेन्सर्स आलेत, या सगळ्या ह्याच्यातनं तो प्रोडक्ट बरोबर आहे का चुकीचा आहे हे सेन्सर्सच ठरवतात. ऑर्गॅनोलेप्टिक इव्हॅल्युएशन जे असतं की जिकडे चव कशी लागते ह्याचं कुठेतरी तुम्ही कॅटेगरायझेशन करता, तर ते करायचं काम फक्त अजून ह्युमन्स करतात. तर त्यामुळे कुठेतरी काही दिवसात त्यालाही मेजरमेंट पॅरामीटर्स आले तर माझ्यामध्ये तेही ऑटोमेट होईल आणि अजून एरर रिडक्शन होईल असं मला वाटतं. ग्रेट सर, तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे व्यवसायात ऑटोमेशन ची गरज म्हणजे त्याचा टप्पा कुठला ठरलेला आहे का पहिल्या दिवसापासून म्हणजे एक सेट झाल्यानंतर त्या ऑटोमेशन वरती आणणं तितकंच महत्वाचं आहे? तुम्ही काय सांगा? विकलं जातंय का पाहिल्यानंतर ऑटोमेशन येतं. ऑटोमेशन करून बसला आणि विकतच नाही, फार ट्रिकी सिच्युएशन. सो हे निर्णय सगळे कॅल्क्युलेशनचे आहेत, प्रोजेक्शनचे आहेत, टेस्टिंगचे आहेत. खूप फिगर्सशी खेळायला पाहिजे की हे केल्यानंतर किती होईल. आणि याचं गणित दुसरं एक आहे की बरेच मला उद्योजक विचारतात, टॉप लाईन का बॉटम लाईन. सो तुमच्या बिझनेसमध्ये टॉप लाईन महत्वाची आहे का बॉटम लाईन महत्वाची हे तुमच्या प्रोडक्टच्या कॉस्टिंगवर ठरतं. इफ फिक्स्ड कॉस्ट, व्हेरिएबल कॉस्ट इज व्हेरी हाय आणि फिक्स्ड कॉस्ट इज लेस, देन कितीही वाढवलं तर ते खर्च वाढतच जातात प्रपोर्शनेटली. पण तुमच्या बिझनेसमध्ये जर व्हेरिएबल कॉस्ट आणि फिक्स्ड कॉस्ट पण हाय आहे, तर जेवढे टार्गेट तुम्ही व्हॉल्यूम वाढवाल तेवढं तुमचं कॉस्टिंग कमी होतं. सो हा बिझनेस टू बिझनेस म्हणजे तुम्ही जस्ट टाकले आणि खूप कपॅसिटी टाकली आणि ते किरकोळ, मगाशी तुम्ही म्हणला ना इंडियाचं मार्केट एवढं आहे. मी सगळ्या स्टार्टअपचं प्रेझेंटेशन बघतो, पहिली स्लाईड असते किती मार्केट आहे, जगातलं किती आहे, इंडियातलं किती आहे, वर्षानुवर्ष किती वाढत आहे. पण तिथं पोचायला 0.01% ऑफ द मार्केट सुद्धा पोचायला मी केव्हा पोचणार आहे, मी आता ऑटोमेशन करू का थोड्या दिवसांनी करू, हा निर्णय खूप अभ्यास करून घ्यायला पाहिजे. इंद्रनील, एंजल इन्व्हेस्टर म्हणून